आपण ही दृश्य पाहतोय ऑगस्ट क्रांती मैदानातून। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलेलं आहे। आज क्रांती दिन आहे आणि या पार्श्वभूमीवरती दीपक केसरकर सुद्धा आपण पाहतोय। पुष्पचक्र अर्पण केलं जातंय, अभिवादन केलं जातंय, आदरांजली वाहिली जाते। ऑगस्ट क्रांती मैदानातली आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आदरांजली वाहिली गेली, पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। सर ठीक आहे, एकत्र जरा एक मिनिट फक्त। तर आज क्रांती दिनाच्या निमित्तानं ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आदरांजली वाहिली गेली आहे, पुष्पचक्र अर्पण केलं गेलंय। दीपक केसरकर सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत। तर ऑगस्ट क्रांती मैदानातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेत, त्यांच्याबरोबर दीपक केसरकर आहेत आणि इतरही पदाधिकारी आहेत। त्यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलंय। आज क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनाच्या निमित्तानं आदरांजली वाहिली गेली आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी दौऱ्यावर आहेत। परभणी दौऱ्यामध्ये राज ठाकरे 4 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तर आढावा बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाविषयी देखील चर्चा करणार असल्याची माहिती आता हाती येते। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर आहेत। माजलगावमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत। बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आलाय। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे। तर राज ठाकरे बीड आणि परभणी दौऱ्यात मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचं कळतंय। तर महायुतीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेस महायुतीच्या जागा वाटपावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळते। बैठकीत महायुतीत जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला संदर्भात आपापल्या पक्षाची भूमिका मांडल्याचं सुद्धा कळतंय। महायुती म्हणून एकत्रित रणनीती काय असावी, तसंच फक्त जागेसाठी आग्रह न धरता निवडून येईल अशाच जागेचा आग्रह त्या पक्षानं करावा, यावर एकमत या बैठकीमध्ये झाल्याचं कळतंय। म्हणजेच निवडून येईल त्याच पक्षाच्या उमेदवाराला संधी देण्याचा महायुतीचा मानस आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला देखील मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं आता या पार्श्वभूमीवरती समोर आलंय। तर आपल्या घरात आपली भूमिका ही स्टेफनी सारखी असल्याचं मुश्किल वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलंय। शिर्डीत झालेल्या कार्यक्रमामध्ये सुजय विखेंनी जोरदार टोलेबाजी केली। यावेळेस उपस्थितांकडून श्रीरामपूर नवीन जिल्हा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। यावरूनही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे, पाहूयात। पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही स्टेफनीची आहे। जेव्हा कधी आमच्या कुटुंबामध्ये 2 लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंक्चर होतं, तेव्हा माझा स्टेफनीचा वापर करून मला पळवलं जातं आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही। म्हणजे आपल्या परिवाराचं मुख्य टायर त्या ठिकाणी काही कारणास्तव पडू शकलं नाही, म्हणून मी स्टेफनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय। तर पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे, मात्र खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।
दरम्यान 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं असूनही नुकसानीची सध्या पाहणी केली जाते, नुकसानीची माहिती घेतली जाते। फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे। दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात 100 मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीनं ही घोषणा केली आहे। तर कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय आणि सध्या नुकसानीची माहिती घेतली जाते, पाहणी केली जाते। फायर ऑडिट झाल्यानंतर तपासणी करणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या पार्श्वभूमीवर दिली आहे। दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील 100 मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास देखील मज्जाव करण्यात आलाय। तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय।